कौटिल्याने सांगितलं, राजा जेव्हा लष्कराची पाहणी करतो तेव्हा त्याने सशस्त्र असावं, हत्तीवर बसून त्याने लष्कराची पाहणी करावी. बृहद्रथ मौर्य लष्कराची पाहणी करण्याकरिता गेला. सशस्त्र नव्हता, त्याच्याजवळ कुठले शस्त्र नव्हतं. अत्यंत विश्वासू असा पुष्यमित्र शृंग नावाचा त्याचा सेनापती होता. पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथ मौर्याला लष्कराची पाहणी करत असताना मारून टाकलं आणि शृंग वंशाची स्थापना मगधावर झाली. मगधावर शृंग वंशाची राज्य सुरू झाली. तर कौटिल्याने सांगितलं होतं की राजाने लष्कराची पाहणी कधी अशी करू नये, म्हणजे ते तत्व पाळलं नाही, त्यामुळे मौर्य वंशाचा निपात झाला. गर्दीच्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी एकट्याने जाऊ नये असं सुद्धा सांगितलं. आपण पाहतो अमेरिकेचे ख्यातनाम असे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची नाट्यगृहात हत्या झाली. त्यानंतर भारतातच उदाहरण द्या, सभास्थानी अत्यंत बिनधास्त राहिल्यामुळे राजीव गांधींची हत्या झाली. सभेतच पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांची सुद्धा हत्या झाली. असंच एक उदाहरण होतं. राजीव गांधींच्या हत्येपूर्वी राजीव गांधी श्रीलंकेत गेले होते. श्रीलंकेत त्या विमान दलाची सलामी स्वीकारण्यासाठी ते चालले होते. आर्मीची सलामी स्वीकारण्यासाठी ते चालले असताना एका सैनिकाने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला होता आणि तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या रक्षकांनी तो हल्ला परतवून लावला. तर अशी अनेक उदाहरणं जी आहेत, म्हणजे ही तत्व जर पाळली तर राज्यकर्त्याचा केव्हाही लाभच होईल, हानी होणार नाही. राज्यकर्त्याने अभ्यासलं पाहिजे, ही तत्व कसोशीने पाळली पाहिजे. कौटिल्य हा प्रशासकीय व्यवस्थेचा शिल्पकार होता. आपण पाहतो की विधिपालिका वेगळी असते आणि कार्यपालिका वेगळी असते. कायदे करणारं मंडळ वेगळं असतं आणि ते कायदे अंमलात आणणारं जे असतं ती यंत्रणा वेगळी असते. ती प्रशासकीय यंत्रणा. प्रशासकीय यंत्रणा राज्याने जनतेसाठी केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवते. प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असली पाहिजे, पारदर्शक असली पाहिजे, याची अपेक्षा कौटिल्यापासून आजपर्यंत आपण सगळेजण करतो. पण आपण पाहतो की ही नोकरशाही इतकी अस्ताव्यस्त सुस्त आहे, अजगरासारखी अवाढव्य आहे. आपण जेव्हा एखाद्या कार्यालयात आपलं काम करण्यासाठी जातो, आपल्याला तात्काळ प्रतिसाद मिळत नाही, आपलं काम तात्काळ होत नाही, वेळेचा अपव्यय केला जातो. तर अशी जी नोकरशाही आहे ती त्या काळात नव्हती. त्या काळातली जी नोकरशाही होती ती इतकी जलद प्रतिसाद देणारी आणि कार्यतत्पर होती. त्या नोकरशाहीच्या भरोशावरच मौर्य साम्राज्याने एवढे मोठे घोडदौड अल्पावधीतच केली होती. तर अशा नोकरशाहीसाठी काही तत्व कौटिल्याने प्रतिपादन केली आहे. नोकरशाहीला आपण स्टील फ्रेम म्हणतो. जे शासन अनेक कायदे करतं पण ते कार्यान्वित करण्यासाठी नोकरशाहीची गरज असते. मग ह्या नोकरांचे कामाचे तास, कामाचे दिवस, रजा, म्हणजे कौटिल्याने आता आपल्याला CL असतात, EL असतात. कौटिल्याने वार्षिक रजा कर्मचाऱ्यांना सांगितले आहेत 10 ते 15. कामाचं वर्ष होतं 354 अहोरात्र. ते 354 दिवसांचं कामाचं वर्ष. आपलं जसं 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतं, तसं आषाढी पौर्णिमेला त्या काळाचं मौर्य साम्राज्याचं आर्थिक वर्ष संपत असेल. आणि त्या दिवशी आज आपल्याला सगळ्यांना आषाढी पौर्णिमेचा सण साजरा करायचा असतो, उत्सव साजरा करायचा असतो. त्यावेळी मात्र सर्व अधिकाऱ्यांना, लेखनिकांना आपले हिशेब ठेवून काय म्हणतो महालेखापाल त्याच्या कचेरीत जावं लागायचं. अक्षपटलम अध्यक्ष अशी त्याला संज्ञा होती. त्याचे अत्यंत काटेकोरपणे सगळ्या हिशोबांची तपासणी केली जात असे. तर कौटिल्याचा जो कारभार होता त्याने अर्थशुचिता, व्यवहारामध्ये अर्थशुचिता असली पाहिजे, पैशांचा अपहार होणार नाही याची खूप दक्षता घेतली आहे. केंद्रीय सत्ता, अवाढव्य असं साम्राज्य होतं. केंद्रातून खालच्या स्तरापर्यंत पोहोचणं, सगळ्या सुविधा पोहोचणं, गरजानुसार सुविधा देणं केंद्रीय शासनाला शक्य नसतं. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जातं. डेलिगेशन ऑफ पॉवर कौटिल्याने सुद्धा तसंच
बसवाडे, त्यांना सुविधा, असं सगळे पर्याय. या पार्श्वभूमीवर म्हणजे मला कौटिल्याचं याबाबतीत खूप कौतुक वाटतं. 1991 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 73वी व 74वी घटना दुरुस्ती झाली आणि मग ग्रामपंचायतीचा जो मुद्दा होता तो समोर आला. 1991 हे साल उजाडावं लागलं. कौटिल्याने मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांचा यशस्वी प्रयोग 2350 वर्षापूर्वी भारतात केला होता. म्हणून त्याला लोकप्रशासन व्यवस्थेचा शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं. त्याने आपल्या प्रशासनात सर्व समाजातल्या घटकांचा समावेश केला. कौटिल्याच्या प्रशासनात स्त्रिया होत्या, गुप्तचर होत्या, अंगरक्षक होत्या, धनुर्धारी स्त्रिया होत्या, लष्करात सुद्धा स्त्रियांचा वापर होता. ज्या स्त्रियांना शूद्राच्या पंक्तीला बसवलं जात होतं त्या स्त्रियांना त्याने प्रशासनात सहभाग दिला. त्यानंतर शूद्र वर्णाधिष्ठित समाज व्यवस्था होती कौटिल्याच्या काळात केली. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र असे 4 वर्ण अस्तित्वात होते. तोपर्यंतच्या स्मृतिकारांनी सांगितलं तर शूद्राचं एकच कर्तव्य आहे, त्याने उच्च वर्णीयांची सेवा करायची. कौटिल्याने मात्र शूद्रांना सैन्यात प्रवेश दिला आणि शेतीसाठी जमिनी दिल्या. शूद्र कर्षक व्यवस्था त्याने अस्तित्वात आणली. म्हणजे शूद्रांचं अवस्थांतर कौटिल्याच्या काळात झालं. ते स्मृतिकारांच्या विरोधात उचललेलं एक बरोबर क्रांतिकारी पाऊल. ते सर्व घटकांना त्याने सामावून घेण्याचं जे राजकारण केलं त्यात तृतीय पंथीयांचा देखील समावेश होता. आता तुम्हाला माहिती आहे ट्रान्सजेंडर आता आला आहे आपल्याकडे. म्हणजे त्यांना नोकऱ्या मिळू शकतात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश वगैरे मिळू शकतो. हे सगळं ट्रान्सजेंडरचा जो कायदा आहे तो आता अस्तित्वात आला. मात्र कौटिल्याने ह्या लोकांना प्रशासनात सहभागी केलं होतं. आता आपल्याला माहिती आहे आदिवासी विकास प्रकल्प राबवले जातात, आदिवासींसाठी काही योजना असतात. कौटिल्याने त्या काळात वनात राहणाऱ्या लोकांना सुद्धा प्रशासनात सहभाग दिला. सीमांत किल्ले असतात, त्या 2 सीमांच्या मध्ये रस्त्यावर गस्त घालण्याचं काम, रक्षकाचं काम, त्या किल्ल्यामध्ये रक्षकाचं काम, यासाठी त्याने वन्य लोकांची शहर, कुलिंद, किल्ल, हासेपाटी या लोकांना काम दिलं. त्यानंतर वन्योत्पादनाचे कारखाने वनांजवळच निर्माण केले. म्हणजे त्या वन्य वस्तूंच्या कारखान्यांमध्ये सुद्धा त्याने आदिवासी लोकांना म्हणजे वन्य लोकांना काम उपलब्ध करून दिलं. म्हणजे राज्यातला जो प्रत्येक घटक आहे साम्राज्यातला, प्रत्येकाला एक ठराविक उपजीविका मिळाली पाहिजे याचा कौटिल्याने सर्वतोपरी प्रयत्न केला. सनदी नोकर वर्गासाठी त्याने काही सुविधा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे राज्यातल्या लोकांना शासकीय नोकऱ्यांचं आकर्षण वाटू लागलं. एखादा कर्मचारी जर कामावर असताना मृत पावला तर त्याच्या परिवाराला, मुलांना आणि बायकोला फक्त वेतन लभे हे निवृत्ती वेतन देण्याची योजना केली. मृत पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबात विवाह असेल, कोणाची प्रसूती असेल, कोणाचं मरण झालं तर ती कार्ये स्वतःच्या खर्चाने करण्यास राजा बांधील असेल. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी जे कौटिल्याने नियम सांगितले आहेत ते सुद्धा कालातीत आहे. ते संवेदनक्षम, कार्यतत्पर, जबाबदार आणि पारदर्शक म्हणजे लोकशाही कौटिल्याने निर्माण केली होती. त्यानंतर कौटिल्याने या सगळ्या नोकऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी हेरांची योजना केली. त्याने 3 सिद्धांत मांडले. आपल्या जिभेवर मधाचा किंवा विषाचा थेंब जर ठेवला तर त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय मनुष्य राहत नाही.
श्रीवास्तव, त्यांनी 2000 मध्ये सन 2000 मध्ये एक ग्रंथ लिहिला, करप्शन इंडियाज एनिमी. असा बृहत्काय मोठा ग्रंथ आहे. पण कौटिल्याने जेवढे भ्रष्टाचाराचे प्रकार सांगितले आहेत ना, तेवढे त्यांनी सुद्धा सांगितले. कौटिल्याने शासकीय नोकरांनी जो भ्रष्टाचार करतात त्याचे 40 प्रकार सांगितले. 40. त्यात फक्त धनाचाच अपहार नाही, ते कामाच्या वेळेत सुद्धा जे कालापलट होतात, जितके तास नेमून दिले आहेत तेवढं काम करत नाही, तो सुद्धा भ्रष्टाचार सांगितला. म्हणजे कौटिल्याची जी बुद्धी होती ती अत्यंत सर्वगामी होती. सूक्ष्म बुद्धीने सर्व गोष्टींचा विचार केला आहे. तर त्यावर त्याने भ्रष्टाचाराची ही जळू आज देखील समाजाला हात आहे. राज्यकर्ते सांगतात की आम्ही भ्रष्टाचार निपटून काढतो, तो निपटून काढला जात नाही. ही साखळी खालून कनिष्ठांपासून सुरू होते, वरिष्ठांपर्यंत जाणारी साखळी असते. तर ही भ्रष्टाचाराची जळू समूळ उन्मूलन करण्यासाठी, समूळ तिचं उन्मूलन करण्यासाठी कौटिल्य कटिबद्ध होतं. त्याने अनेक उपाययोजना आखून आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला होता. कौटिल्याचा सर्व अधिकाऱ्यांवर वचक होतं. तुरुंगाधिकाऱ्यावर सुद्धा, तुरुंगातील अधिकारी कैद्यांना कसं वागवतो, त्यांचा छळ करतो का, त्यांची उपासमार करतो का, त्यांच्या जे शरीर धर्म आहे त्यापासून त्यांना रोखतो का, जर असं त्याला आढळलं तर तुरुंगाधिकाऱ्याला सुद्धा बडतर्फ केलं जात असेल. न्यायाधीशावर सुद्धा त्याचा अंकुश होतो. न्यायाधीशाने निष्पक्षपातीपणे काम केलं पाहिजे यावर त्याचा कटाक्ष असतो. न्यायाधीशाने खटला सुरू असताना जर नको ते पुरावे मागवले, जे पुरावे आहेत ते बदलले, फिर्यादीला जे प्रश्न विचारावयास नको होते ते विचारले, ते विचारायला पाहिजे होते ते विचारले नाही, सूचक प्रश्न विचारले, मध्येच सुचवले, खणाखणा केल्या, अशा अनेक गोष्टींचे बारकावे कौटिल्याने दिले आहेत. असं काही जर न्यायाधीश करत असेल तर तो पक्षपाती आहे, तो न्यायाधीशाशी प्रामाणिक नाही, त्याची बडतर्फी होत असेल. आज देखील सर्वोच्च न्यायालयात आपल्याला माहिती आहे महाभियोग दाखल केला जातो. महाभियोगाच्या काय म्हणतात कार्यवाहीने आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला सुद्धा पदच्युत करता येते. कौटिल्य सुद्धा असं कामात दिरंगाई करणाऱ्या न्यायाधीशावर त्याची काकदृष्टी होती. त्या न्यायव्यवस्थेत त्याने यथार्थ दंड, त्याने सांगितलं तुमचा दंड लोकांना जर धाकात ठेवत नसेल, दंड म्हणजे शिक्षा, तुमचा दंड जर लोकांना धाकात ठेवू शकत नसेल तर अराजक मानेल. तुमचा दंड जर खूप कठोर असेल तरी लोकांमध्ये रोष निर्माण होतो राज्यकर्त्यांना. तर यथार्थ दंड म्हणजे मध्यम मार्ग, लोकांना तो दंड सुसह्य होईल आणि लोक पुन्हा करण्यास बजावणार नाही, अशा पद्धतीच्या दंडाची योजना कौटिल्याने केली होती. त्या काळात 2 प्रकारचे गुन्हे वर्गवारी केलेले होते. वाक्पारुष्य, वाणीद्वारे होणारे गुन्हे. आज आपण माहिती अब्रू नुकसानीचा खटला करतो. कौटिल्याने सुद्धा ते सांगितलं. एखाद्या आंधळ्याला तुम्ही काना म्हणू शकत नव्हते, बहिऱ्याला बहिरा म्हणू शकत नव्हते, अपंग माणसाला पांगळा म्हणू शकत नव्हते. एखाद्याच्या शारीरिक व्यंगावरून त्याची टीका करण्यास मज्जा होती. नवऱ्याने जर बायकोला पांगळी म्हटलं, मेलेली म्हटलं, बिनबापाची म्हटलं, बिनाआईची म्हटलं तरी नवऱ्यावर गुन्हा दाखल होत असे. तर वाक्पारुष्य म्हणजे वाणीने होणारे गुन्हे, जे कुणाची निंदा निर्भत्सना करता येत नसे, त्याच्या खुल्यावरून कुणाची वेगळाणी करता येत नसे, व्यवसायावरून सुद्धा वेगळाणी करता येत नसे. त्यानंतर दंडपारुष्य, स्पर्श करणे, हात मारणे, मारणे या गोष्टीत ते गुन्हे होते. यासाठी जवळ शिक्षा असते, मोठे शिक्षा असते. एखाद्याने एखाद्याचा अवयव जाळला तर त्याला आगीत जाळून मारण्याची शिक्षा, एखाद्याने एखाद्याला पाण्यात बुडवलं तर त्याला पाण्यात बुडवून मारण्याची शिक्षा, अशा कौटिल्याची शिक्षा होती. कौटिल्याने तो अविवाहित होता, कौटिल्य अविवाहित होता, तरी त्याच्या आधीच्या कुठल्याही स्मृतिकारांनी, धर्मशास्त्रकारांनी स्त्रियांना जे अधिकार दिले नाहीत, जी सुरक्षा दिली नाही, ते सगळं कौटिल्याने दिलं. हा अत्यंत
हेर खातं एवढं व्यापक होतं, मोठं होतं. या हेरांमध्ये सुद्धा कोण कोण होतं बरं बघा. हे दोन प्रकारचे होते, संचालित आणि स्थायी, फिरणारे आणि एकत्र राहणारे. या हेर यंत्रणेत विद्यार्थी होता, संन्यासी सुद्धा होते, शेतकरी सुद्धा होते, व्यापारी सुद्धा होते. म्हणजे हे लोक केव्हा हेरगिरी करतात हे सामान्य लोकांना, शत्रूंना कळत देखील होते. वाढपी, मालिश करणारे, पाणके, स्वयंपाकी असे लोक सुद्धा होते. ते हेर त्यांच्या रूपात सुद्धा वापरत. परिव्राजिका हे संन्यासी झालेली स्त्री देखील हेर म्हणून वापरत असते. गुप्तचर यंत्रणेत या पूर्वी मी म्हटलंय की हनी ट्रॅप स्त्रियांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. कौटिल्याच्या हेर यंत्रणेत राज्याचा सेनापती आणि राजभार्याचा देखील वापर केला जात असतो. अत्यंत गुप्तचर खातं जेव्हा खूप प्रभावी होतं, त्या तुलनेत आपण अनेकदा आपल्या गुप्तचर विभागाच्या अपयशाच्या बातम्या ऐकतो तेव्हा असं वाटतं की यांच्यात किती तत्परता होती. तर स्त्रिया देखील गुप्तचर असायच्या. तुम्हाला सांगते, मद्यपानगृह असं, मद्यपानगृहांमध्ये रूपवान दासींची योजना केली. त्या सगळ्या दासी असायच्या, त्या सगळ्या गुप्तचर स्त्रिया असायच्या. 4 भारत प्रमात्रात म्हणजे परराज्यातून आलेल्या गुप्तचरांचा निकाल लावण्यासाठी त्यांची योजना असेल. मला आठवतं आर पाटील जेव्हा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी हा मुद्दा काढला होता. बारबालांचा जो प्रश्न आला होता तर त्यावेळी त्यांनी मौर्य साम्राज्याचं उदाहरण दिलं. बारबाला म्हणजे बारमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांनी बारमध्ये काम करायचं नाही असा जेव्हा अधिनियम पारित करायचा होता तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांची उपजीविका त्यावर असेल आणि हे काही आजपासून सुरू नाही आहे, हे पूर्वापार सुरू आहे. तर तेव्हा आर पाटलांनी हा रेफरन्स दिला
आयकर विभागाला 150 वर्ष पूर्ण झाली. 1860 ते 2010 150 वर्षाच्या पूर्तीनिमित्त भारतीय आयकर विभागाने एक नाणं प्रस्तुत केलं, नाणं काढलं. त्या नाण्यावर कौटिल्याचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला कमळाचं फूल दाखवलं आणि त्यावर मध शोषणारी मधमाशी. आणि आयकर विभागाच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त कौटिल्याचं पुन्हा एकदा स्मरण झालं. म्हणजे की भारत सरकारने कौटिल्याला अधिकृतपणे दिलेली मानवंदना, जे कौटिल्याची ही तत्व आजही प्रचारात आहेत, प्रचलित आहेत. आणि कौटिल्याने सांगितलं की माळी जसं बागेतून पक्व झालेली फळं काढून तसंच राजाने परग्रहण केलं. शेतकऱ्याला पुरेसा पीक आलेलं नाही, दुष्काळ आहे, अशा परिस्थितीत करमणुकी व्हायला गेली. त्याची ऐपत असेल एवढाच भर त्याच्यावर आकारायला पाहिजे. कौटिल्याने ह्या सूचना वारंवार दिलेल्या आहेत, ज्यामुळे राज्यात अराजक वाचणार नाही. आणि राजाच्या अनुग्रहात असल्यामुळे लोक पितुरी करणार नाही याची कौटिल्याने जबरदस्त दक्षता घेतली आहे. खनिज उद्योग, वस्त्रोद्योग हे उद्योग सुद्धा खूप भरभराटीत होते कौटिल्याच्या काळात. भारतातून निर्यात झालेलं रेशीम आज इजिप्तमध्ये ममींना उमळालेलं आपल्याला आढळतं. जेव्हा तिथे पिरॅमिड्स खोदले जातात, त्याच्या म्हणजे जे शव सापडतात त्यांच्यामध्ये आज एक भारतातलं रेशीम निर्यात झालेलं आपल्याला आढळतं. तर त्या काळापासून परकीय व्यापार जो होता तो सुरू होता. कौटिल्याने मी सांगितलं की अनेक पारंपरिक रूढी परंपरांना छेद दिला आणि क्रांतिकारक पावलं उचलले. कौटिल्याने अंधश्रद्धा, पारलौकिक कल्पना कधी गुंजारल्या नाही, त्या विरोधात पावलं उचलली. तो म्हणतो, नक्षत्रमती पृच्छन्ति बालम अर्थोति वर्तते. नक्षत्रमती पृच्छन्ति बालम अर्थोति वर्तते. अर्थो यर्तस्य नक्षत्रम किं करिष्यन्ति तारका. आज आपण अनेक शुभकार्याची सुरुवात करताना नक्षत्रांची शुभाशुभता पाहतो, मुहूर्त पाहतो. कौटिल्याने सांगितलं आहे की तुम्हाला एखादा लाभ घडवून घ्यायचा आहे तर नक्षत्र पाहण्याची गरज नाही. आभाळातल्या तारका काय करणार? उत्साहाने कामाला आत्ताच सुरुवात करा. तुमचा उत्साहच तुम्हाला तुमच्या कार्यावर नेणार आहे. किम करिष्यन्ति तारका. आकाशातले तारे तुमच्या सहाय्यार्थ धावून येणार नाही, प्रयत्न तुम्हाला करायचा आहे, असा संदेश 2300 वर्षापूर्वी कौटिल्य देऊन दिला. कौटिल्याने धर्मव्यवस्थेत फार मोठे बदल केले. कौटिल्यकालीन समाज वर्णाश्रम व धर्माच्या पायावरच अधिष्ठित होता. अनेक विचार प्रणाली नांदत होत्या. कौटिल्याचं अवैदिक पंथाबद्दलचं जे धोरण होतं ते काही सहिष्णू नव्हतं, अनुदार धोरण होतं. त्या लोकांचा त्याने वारंवार उल्लेख पाखंडी असा केला आहे. मी तुम्हाला वाटतं की बौद्ध धर्म प्रचलित होता, जैन धर्म होता, आजीवन होता, शाक्त होता. त्याच्या साधूंना तो पाखंडी म्हणतो. अशा पाखंडी लोकांपासून त्याने सावध राहायला सांगितलं, कारण ते सगळे धर्म प्रसार, वैदिक धर्म प्रचलित धर्म होता. तर कौटिल्याचं धोरण तेवढं उदार नव्हतं, तरी सुद्धा त्या धर्मांचा द्वेष नव्हता, तिरस्कार त्याने पसरवला नव्हता. मौर्य सत्ता 137 वर्ष नांदली आणि या सगळ्या विचारसरणींना सोबत घेऊन नांदली. कुठेही यांचा संघर्ष आलेला नाही किंवा धर्मविरुद्ध राज्य असा सुद्धा संघर्ष आला नाही. कौटिल्याने चंद्रगुप्त मौर्याला गादीवर आसनस्थ केलं. त्याचवेळी त्याने राजाच्या दैवी उत्पत्तीचा सिद्धांत फोडून टाकला. युरोपियन राष्ट्रांमध्ये सुद्धा राजाला देवाचा अंश मानलं जात असतं. मात्र कौटिल्याने राज्याचे कायदे हे ईश्वरीय नाहीत, ते मानव निर्मित आहे. माणसाने आपल्या गरजेप्रमाणे वारंवार कायद्याची निर्मिती केली आहे. मानवाने निर्माण केलेल्या कायद्यावर जे राज्य उभारलं जातं ते ईश्वरीय असू शकत नाही. म्हणून त्याने राजाच्या
तरी सुद्धा धर्मविरुद्ध राज्य असा संघर्ष त्याच्या काळात उभा राहिला नाही, झालेला आढळत नाही. कारण त्याची जी राजेशाही होती सचिवायत राजतंत्र होती. लोकतंत्रात्मक राजेशाही सुद्धा आपल्याला म्हणता येईल असं राजतंत्र त्याने अस्तित्वात आणलं होतं. पाश्चात्य पुढाऱ्यांची राष्ट्र होती इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, डेन्मार्क, स्वीडन येथे आपल्याला अनियंत्रित राजेशाहीची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. तिथली जनता या राजेशाहीमुळे त्रस्त झालेली होती. मात्र कौटिल्याच्या मार्गदर्शनात चाललेल्या चंद्रगुप्त मौर्याच्या कालावधीचं वर्णन करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इतिहासाचं सोनेरी पान असा त्याचा उल्लेख केलेला आहे. तर एवढं प्रजाविरुद्ध राजकारण होतं कौटिल्याने सांगितलं. कौटिल्याने जी धर्म व्यवस्था उभारली तत्पूर्वी वेद प्रामाण्य मानलं जायचं. वेदवाक्य, वेदाने जो सांगितलं आहे तो न्याय किंवा श्रुतींनी स्मृतींनी जो सांगितलं आहे तो न्याय. कौटिल्याने काय सांगितलं? कौटिल्याने सांगितलं, कौटिल्य म्हणाला राजाज्ञातून शासन, राजाने सर्वोच्च न्याय. जेव्हा वेद प्रामाण्य आणि राजाज्ञा यात संघर्ष निर्माण होईल तेव्हा राजाचं वचन प्रामाण्य ठरलं जातं. राजाने सर्वोच्च न्यायपीठ होतं. आज देखील वधदंड झालेल्या आरोपीसाठी दयेचं वकील राष्ट्रपतीकडे गेलं जातं. ते शेवटचं न्यायपीठ आज देखील राष्ट्रपतीच आहे. कौटिल्याच्या काळात देखील तेच होतं. म्हणजे कौटिल्याच्या या तत्वांचं अनुसरण, मी म्हणते की कौटिल्याची ही तत्व कालातीत आहे. फक्त एका काळापुरती कालसापेक्ष नाहीये, सार्वकालिक आहे. त्याने सांगितलं तत्र नश्यति तत्र पाठः नश्यति. म्हणजे जेथे राजाज्ञा प्रमाण मानली जाते तेथे आपले जे आधीची नीती आहे, स्मृतिकारांनी सांगितलेलं, वेदाने सांगितलेले जे वचन प्रामाण्य नष्ट होतं. राजाज्ञा धर्माज्ञेपेक्षा बलवत्तर मानली जाते. कौटिल्याने पारलौकिक कल्पनांचा पुरस्कार केला नाही. स्वर्ग, मोक्ष या गोष्टींचा तरी उल्लेख केलेला नाही. कौटिल्य अर्थशास्त्र हे अत्यंत वास्तववादी अर्थशास्त्र आहे. प्रजेच्या नैतिक आणि बौद्धिक उन्नतीसाठी कौटिल्याने त्याची रचना केली आहे. कौटिल्याने कुठल्याही प्रजाजनांच्या व्यक्तिगत धार्मिक श्रद्धांना ठेच देखील पोचवली. सगळ्यांना आपल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य होतं. त्यांचे सण उत्सव करण्याचं स्वातंत्र्य होतं. राजाला प्रजाजनांच्या सण उत्सवात सहभागी होण्याचं बंधन होतं. म्हणजे राजाला प्रजेच्या सर्व उत्सवांमध्ये सहभागी व्हावं लागायचं. कौटिल्याने आपला धर्म प्रजेवर लादला नाही किंवा प्रजेच्या धर्माला विरोध केला नाही. ज्याची संसार वासनाने मुक्त झाली आहे असा मनुष्य संन्यास घेऊ शकेल असं कौटिल्याने सांगितलं. त्याला कसं न्यायाधीशाचं प्रमाण नाही. एखाद्या माणसाला असं वाटतं की मी वैतागलो आहे, आता मी संन्यास घेणार आणि तो बायकोपोरांची व्यवस्था न लावता संन्यासी बनला तर तो दंडित होत असेल. कौटिल्याने सांगितलं आपल्या मागे राहणाऱ्या कुटुंबाच्या चरितार्थ